In a shocking incident, hotel owner from Morjim Madlavara have been releasing sewage water directly into the natural water bodies and Nala. Residents have alleged that hotels and households located on the bank of Nala in the ward are releasing sewage into it and have raised concern over health hazard. The sewage is causing a stink in the area, they said. The residents said that outsiders are operating their business at the cost of the health of the local residents. The Nala is polluted and stinks, which is unbearable. The locals said that the mosquitoes are breeding in the stagnant water. Morjim Sarpanch inspected the Nala. He also questioned the manager of the hotel located on the bank of the Nala. Big Tycoon brings to you settlement plot at Dargal near Mopa Airport. Price starts from 15,000 rupees per square meter. सगळ्यात पयली सगळ्या हॉटेल मालकांनी म्हाका दिसता ही हॉटेलाची सिवरेज हे हांगासर एक बरें हॉटेल आहा पूण हेची आमी कारवाई फाल्यां आयज हॉलिडे असल्या कारणान फाल्यां करता पोल्युशन कंट्रोल बोर्डाकूय हे लेटर काडटा आनी ताका तेजेर कितें आहा ती कारवाई कायदेशीर करतले आमी. येस, थँक्यू. तुम्ही कोणाक कंप्लेंट बी दिले? कंप्लेंट आमी सांगताले पण आमी पंचायतीक सांगले हेका आमी ताका काल सांगले की कोण करता काय म्हणून पळयले वासान रावंक जायना जालें आमकां सर. आणि हे लोकांची घाणी आमी सोदपाचे रे खंयचे लोक येयले न्ही बरोबर हॉटेलां बांदतात ते तांकां हे करून पंचायतीन खरी एक्शन घेवंक जाय खरी म्हणजे सारखे. मेरे को पता ही नहीं इधर निकल रहा है. आप तो मैनेजर है ना? मैं अभी 8 दिन ही हुआ. 8 दिन हुआ. उससे पहले कौन था? उसके पहले वैभव साहू करके था. आपने बोला नहीं ओनर को? मेरे को इन्होंने बताया तो अभी तो मैं इसलिए मैंने इधर मेंटेनेंस वाले को फोन कर दिया. हाँ, वो क्या बोलता है मेंटेनेंस वाला? उनको मराठी में बात हुआ. मेंटेनेंस बोलता है स्विमिंग पूल का पानी है, बोलता है स्विमिंग पूल का पानी छोड़ने के लिए इतना दूर. वो स्विमिंग पूल का भी यहाँ नहीं, वो दुर्गंधी आया ना, वो घाण आती नहीं, बास नहीं आता है. फिर ये स्विमिंग पूल आने से ही आ जाए. हाँ, फिर आम्ही कांचोळेवाडे मधलावाडा मुरजी पंचायत क्षेत्रात आहोत आणि या क्षेत्रात जो पारंपरिक पद्धतीने ओहळ अर्थात पोई म्हटली जाते त्यामध्ये अनेक जे व्यावसायिक या पोई ओहळाला जवळ आहेत त्यांनी आपापल्या व्यवसायानिमित्त किंवा घरगुती जे सांडपाणी असतं किंवा घाण पाणी या ओहळामध्ये सोडण्याचा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी निर्माण झालेली आहे. आज सर्वत्र सांडपाण्याचा मोठ्या प्रमाणात गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. सांडपाण्याची प्रक्रिया करणारा प्रकल्प आजकाल आवश्यक आहे, परंतु काही व्यावसायिकांनी असले प्रकल्प न उभारता छोटेखानी जी जिरवण मारलेली असते ती जिरवण जी क्षमता लोकांची वाढली असते त्यावेळी ते उफाट भरून वाहत असते आणि परिणामी अनेकांनी ज्या ओहळामध्ये पोईमध्ये परिसरात जी घरे आहेत, दुकाने आहेत, व्यवसाय आहेत त्या व्यावसायिकांनी आपापले सांडपाणी या ठिकाणी सोडल्याचं आपल्याला चित्र दिसतं. या ठिकाणी उभं राहणंही मुश्किल झालेलं आहे. त्यामुळे आरोग्याच्या मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेल्या आहेत. सरकारने याची गंभीर दखल घेऊन एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी किंवा रोगराई निर्माण होण्यापूर्वी यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. आताच या ठिकाणी आपले स्थानिक सरपंच मुकेश गडेकर घटनास्थळी आलेले आहेत आणि त्यांनी या संदर्भात वेगळ्या पद्धतीने आज नाताळाची सुट्टी असल्याने उद्या हेल्थ डिपार्टमेंटसाठी निवेदन सादर करणार आणि जे कोणी हा व्यवसाय किंवा हे पाणी घाण पाणी या होळामध्ये सोडत असतात त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहेत. मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 ताससाठी.